राम राम मंडळी, काय म्हणते मार्केट? आज मार्केट शांत असण्याची शक्यता आहे. काल तसं बघायला गेलं तर युएस मार्केट्स बऱ्यापैकी वर होते 1.59% टू 1.98%. पण एशियन मार्केट्स बघितले आपण तर थोडेसे शांत आहेत, आज निगेटिव्ह आहेत. तर आय थिंक तोच इम्पॅक्ट बहुतेक आपल्या मार्केटवर इंडेक्सवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्म काही प्रेडिक्शन नाही, पण लोकांना ऐकायला खूप आवडतं की काय होणार आज एक्झॅक्टली. म्हणून ते प्रेडिक्शन्स फ्रॉम एचडीएक्स निफ्टी किंवा एशियन मार्केट्स मधून आपल्याला येताना दिसत आहेत. बाकी ब्रेंट क्रूडची प्राइस जर बघितली तर $1 काल ती खाली आलेली आहे. $109 पर बॅरल. यूएसची 10 वर्षांची जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीची यील्ड आहे, इंटरेस्ट रेट आहे, तो आहे 2.84%चा. तो 4 बेसिस पॉईंटनी वर गेलेला आहे. इंडियाचा सुद्धा 10 इयर जी यील्ड 3 बेसिस पॉईंटनी वर गेलेला आहे 7.38% पर्यंत. इंडियाचं जे मार्केट कॅप टू जीडीपी रेशो आहे, काल मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट बंद झाले म्हणून 107% 107% वरच सध्या ते आहे. रुपी डॉलरचं इक्वेशन बघितलं तर रुपी काल अप्रिशिएट झालेला आहे 29 पैशांनी. $77.53 एवढी प्राइस आहे डॉलरची. डॉलर इंडेक्स 102.15 पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल वर्ल्ड मार्केटमध्ये डॉलरची ही जी करन्सी आहे युएसची, ती थोडीशी डेप्रिशिएट होताना दिसत आहे कम्पेअर्ड टू अदर करन्सीज. हे आपण बघायला पाहिजे इथं. आता वर्ल्ड इकॉनॉमी बद्दल थोडंसं बोलूयात. युरोपमध्ये ज्या पद्धतीचं इन्फ्लेशन आपण पाहत आहोत, तर ते इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी रेट हाईक करण्याशिवाय दुसरा उपाय या बँकर्सकडे सध्या नाहीये. सो युरोपियन सेंट्रल बँकनी नॉर्मली निगेटिव्ह इंटरेस्ट रेट सिनारिओ होता तिथे, कारण इन्फ्लेशनच नव्हतं. सो दॅट्स वाय, म्हणजे ते डेट सिक्युरिटीज मध्ये पैसे टाकू नका इन अ वे सांगत होते सगळ्यांना. सो तोच सिनारिओ आता चेंज होताना इथे दिसत आहे, कारण 30 वर्षांच्या हायेस्ट लेवलवर इन्फ्लेशन गेलेलं आहे युरोपमध्ये. युके वगैरे मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ऑलमोस्ट डबल डिजिट इन्फ्लेशन गेलेलं आहे. आणि हे इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी आता ह्यांना इंटरेस्ट रेट वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आणि म्हणूनच आता जो निगेटिव्ह इंटरेस्टचा इरा होता, तो इथे संपताना दिसत आहे युरोपियन वर्ल्ड मध्ये सुद्धा. सो म्हणजे सुद्धा मी याच्यासाठी म्हणतो, कारण ऑलमोस्ट निगेटिव्ह युएस मध्ये सुद्धा आपण बघत होतो. सो तोच स्टँड जो आहे तो युरोपियन सेंट्रल बँकने सुद्धा इथे घेतलेला आहे. आता इंडियन इकॉनॉमी बद्दल जर बोलायचंय तर काल जे इम्पोर्ट ड्युटी कट कोलवर केलेला आहे, पेट्रोलवरची एक्साइज ड्युटी कट केलेला आहे, आणि स्टीलवर एक्सपोर्ट ड्युटी आणलेला आहे. सो याचा इम्पॅक्ट कोणासाठी पॉझिटिव्ह होतोय? सो पेट्रोल आणि डिझेलचे प्राइसेस खाली जाणं हे ऑटो कंपनीसाठी खूप चांगलं आहे. स्टीलच्या प्राइसेस खाली जाणं हे ऑटो कंपनीसाठी खूप चांगलं आहे. सो ऑटो कंपनीजला ही न्यूज फार पॉझिटिव्ह आहे. स्टील कंपन्यांसाठी डेफिनेटली ही एक निगेटिव्ह न्यूज आहे की तुम्हाला एक्सपोर्ट ड्युटी आणणं म्हणजे इन अ वे इनडायरेक्टली तुमचं एक्सपोर्टची ऑपॉर्च्युनिटी संपवण्यासारखं आहे. सो त्याच्यामुळेच आता स्टील कंपन्यांनी आपले कॅपिटल एक्सपेंडिचरचे जे प्लॅन्स आहेत ते थोडेसे पोस्टपोन इथे केलेले आहेत. असं वाटत होतं की एक सुपर सायकल स्टील इंडस्ट्रीमध्ये येत आहे, असंच एक माहोल क्रिएट केला गेला होता. सो तो कुठे ना कुठे त्याला एक रियालिटी चेक सध्या मिळालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की काल 10 ते 12% स्टीलचे स्टॉक्स पडलेले आहेत आणि म्हणून खूप अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी, सो मला वाटतं हा अप्रोच बरोबर नाहीये. या फक्त एका कारणामुळे जर तुम्ही स्टील सेक्टरमध्ये जाऊन इन्व्हेस्ट करत असाल तर ती एक चुकीचं डिसिजन होऊ शकतं असं मला वाटतं. स्टील इंडस्ट्रीची हिस्ट्री बघा तुम्ही, अशी शॉक्स या इंडस्ट्रीला नेहमी मिळत राहतात, कारण या इंडस्ट्रीवर खूप साऱ्या अदर इंडस्ट्रीज डिपेंडंट आहेत. आणि ज्यावेळेस गोष्टी हाताच्या बाहेर जाताना दिसतात त्यावेळेस गव्हर्नमेंट इंटरव्हीन करायला सुरूच करतं. सध्या चायनामध्ये कोविड रिलेटेड थोडे रेस्ट्रिक्शन्स आहेत, आणि म्हणूनच चायनाचं जे स्टील प्रोडक्शन आहे किंवा स्टीलचा जो सप्लाय आहे ग्लोबली, तो कुठे ना कुठे थोडासा इम्पॅक्ट झालेला आहे. आणि म्हणूनच खूप साऱ्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज इंडियन स्टील कंपनीजला तिथे ओपन होत होत्या, आणि म्हणूनच स्टील प्राइसेस खूप वर जात होते. पण जर इंडियाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायची असेल तर स्टील हा एक फार इम्पॉर्टंट कमोडिटी, स्टील ही एक फार इम्पॉर्टंट कमोडिटी आहे. आणि त्या कमोडिटीच्या प्राइसेस आउट ऑफ हँड अगर जर जात असतील तर डेफिनेटली तिथं गव्हर्नमेंट कुठे ना कुठे इंटरव्हीन करेलच. आणि तेच स्टील सेक्टर बरोबर काल झालेलं आहे. त्यांची एक्सपोर्ट ड्युटी तिथे वाढवलेली आहे, आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या स्टील कंपन्यांनी आपले कॅपिटल एक्सपेंडिचरचे प्लॅन बहुतेक पोस्टपोन केलेले आहेत, किंवा दे हॅव स्टार्टेड रिव्ह्यूइंग इट. म्हणजे रिव्ह्यू करतायत ते की बाबा म्हणजे करायचंय नाही करायचंय कसं आहे. बाकी आता इंडियन इकॉनॉमी बद्दल थोडंसं अजून बोलायचं झालं तर क्रेडिट कार्डचं जे स्पेंड आहे ते 1 लाख करोडच्या वर गेलेलं आहे इन द मंथ ऑफ मार्च 2022. 48% ही ग्रोथ झालेली आहे इयर ऑन इयर.
सो म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी परत नॉर्मलाइज होताना आपल्याला दिसत आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पुढे आहे स्पेंडिंगमध्ये HDFC क्रेडिट कार्ड बिझनेस. परत एकदा त्यांनी 26% वर आपलं मार्केट शेअर घेतलेलं आहे. सो मध्ये जो प्रॉब्लेम झाला होता, आरबीआयने रेस्ट्रिक्शन्स टाकले होते या कंपनीवर, HDFC बँकेवर क्रेडिट कार्ड इश्यू करण्यासाठी, त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी मार्केट शेअर लूज केलं. मार्केट शेअर कोणाला लूज केलं? ICICI बँकेला. आणि आता ICICI बँकेकडूनच ते आपलं मार्केट शेअर परत घेताना दिसत आहेत. इव्हन SBI कार्डनी सुद्धा आपलं मार्केट शेअर स्पेंडिंग मध्ये थोडंसं वाढवलेलं आहे. 19% वर त्यांचा सुद्धा आकडा गेलेला आहे. सो क्रेडिट कार्डचा स्पेंड वाढणं म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नॉर्मलाइज होताना आपल्याला इथं बऱ्यापैकी दिसत आहे. तरी सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये इन्फ्लेशन वाढलेलं आहे. बघूयात त्याचा इम्पॅक्ट काय होतो. एप्रिल महिन्याचे नंबर ज्यावेळेस डिक्लेअर होतील त्यावेळेस आपल्याला कळून जाईल ते. आता टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर बद्दल बोलूया. टाटा मोटर्सचा जो प्रोजेक्ट आहे पुण्यामध्ये, चिखलीमध्ये, तर त्या प्रोजेक्टवर कम्प्लिटली सोलार रूफटॉप बसवायचा म्हणजे डिसिजन घेतलेला आहे टाटा मोटर्सनी इन असोसिएशन विथ टाटा पॉवर. आणि 7 मेगावॉटची ही कॅपॅसिटी असणार आहे. सो कार्बन न्यूट्रल बनण्यासाठी जी एक डायरेक्शन टाटा ग्रुपनी घेतलेली आहे, त्या डायरेक्शन मध्ये हे फारच महत्वाचं पाऊल आहे असं आपल्याला वाटेल. त्यांची जी काही एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट या प्रोजेक्ट मधून कम्प्लीट होईल. मला वाटतं जवळपास 23 मिलियन काहीतरी युनिट्स तिथे प्रोड्यूस होणार आहेत. आय थिंक दिस इज व्हेरी गुड. तो याच्याबद्दलची काही अजून डिटेल्स असतील तर मी तुमच्याबरोबर शेअर करेल. स्टेप इन द राईट डायरेक्शन दिसते टाटा ग्रुपची इथे. झोमॅटोचे काल Q4 चे रिझल्ट आलेले आहेत आणि Q4 चे रिझल्ट निगेटिव्ह आहेत. 360 कोटी रुपयांचा लॉस झालेला आहे झोमॅटोचा. सरप्राईज आहोत का आपण? नाही, सरप्राईज नव्हत. त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की बऱ्यापैकी अजून लॉसेस आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा, पण कारण त्यांचं मेजर सध्या जे फोकस आहे तो अजून ऍक्विजिशनवरच आहे, क्लायंट ऍक्विजिशन आणि मोर अँड मोर पेनिट्रेशन. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू, पण रेव्हेन्यू जर बघितला तर जवळपास 75% तो इयर ऑन इयर ग्रो झालेला आहे. जर तुम्हाला झोमॅटो सारख्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर हा बिझनेस समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्याबरोबर असलेल्या रिस्क समजून घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. इट इज नॉट अ सिम्पल FMCG काइंड ऑफ बिझनेस नाहीये हा. सो इट विल टेक इट्स स्वीट टाइम टू बी प्रॉफिटेबल. आणि तोपर्यंत नर्व टेस्टिंग होऊ शकतं. आय एम नॉट सेइंग की प्रॉफिटेबल होणार म्हणजे होणारच, पण दे आर इन राईट डायरेक्शन टू अचीव्ह दॅट पर्टिक्युलर गोल. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जरी तुम्हाला वाटत असेल अरे लॉस तर वाढलेला आहे यांचा, पण यांच्या रेव्हेन्यूवर पण तेवढंच लक्ष द्यावं लागेल, यांच्या कॉन्ट्रीब्युशन मार्जिनवर सुद्धा तेवढंच लक्ष तुम्हाला ठेवावं लागेल. सो जर हा बिझनेस कळत असेल तरच इन्व्हेस्ट करा, अदरवाईज देर इज नो नीड टू इन्व्हेस्ट इन दीज काइंड ऑफ बिझनेसेस. जिओ आणि एअरटेल बद्दल बोलूयात. 5G स्पेक्ट्रम पॅन इंडिया ऍप्लिकेशन या दोन्ही कंपन्यांकडून होईल असं एक रिपोर्ट म्हणत आहे, पण वोडाफोन आयडिया इज स्टील स्ट्रगलिंग टू म्हणजे त्यांची जी कॅपिटल लेवल आहे तेच वाढवण्यासाठी ते स्ट्रगल करत आहेत. सो दोन कंपन्या ग्रोथसाठी फाईट करत आहेत, एअरटेल अँड जिओ. आणि वोडाफोन ही जी कंपनी आहे ती सर्व्हायव्हल साठी इथे फाईट करत आहे. सो ही गोष्ट लक्षात घेऊन इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेणं गरजेचं आहे. फक्त स्टॉक स्वस्त म्हणून इन्व्हेस्ट केलं तर नॉर्मली त्या गोष्टी बॅकफायर सुद्धा होऊ शकतात. रेट हाईक्स बद्दल थोडंसं बोलूयात. आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत मिस्टर शक्तिकांता दासजी, त्यांचं म्हणणं आहे की मोर रेट हाईक्स आर कमिंग सून. सो येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी रेट हाईक्स होताना आपल्याला दिसतील. आरबीआय रेपो रेट वाढवेल. जे पॅन्डेमिकच्या मध्ये जवळपास 1.15% रेपो रेट कमी केला होता, आय थिंक तो रेपो रेट लवकरच वापस रिव्हर्स केला जाईल आणि जवळपास 5.25% हा रेपो रेट लवकरच जाईल. आणि इव्हन इन फ्युचर 6% रेपो रेट जाईल असं मला वाटतंय. दॅट्स व्हॉट द हिस्ट्री इज सजेस्टिंग टू अस. बघूयात. बाकी टाटा ग्रुप बद्दल थोडंसं बोलूयात. सो टाटा सन्स ही जी प्रमोटर कंपनी आहे टाटा ग्रुप ऑफ सगळ्या टाटा कंपनीज मध्ये, सो त्यांना यावर्षी जवळपास 27,797 कोटी रुपयांचा डिव्हिडंड मिळालेला आहे. किती? 27,797 कोटी रुपयाचा. ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे TCSनी. डिव्हिडंड प्लस शेअर बायबॅक असं मिळून TCSनी जवळपास 24,367 कोटी रुपये टाटा सन्सला दिलेले आहेत. त्याच्यानंतर नंबर 2 वर आहे टाटा स्टील, 2,024 कोटी रुपये. आणि बाकीच्या कंपन्या छोट्या 200-300 कोटी रुपयाप्रमाणे त्यांनी डिव्हिडंड इन्कम दिलेला आहे. सो टाटा सन्सला कॅपिटलची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे सध्या, कारण ज्या पद्धतीने त्यांनी एअर इंडियाला अक्वायर केलाय तिथे कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे. टाटा पॉवर सारखी कंपनी आहे तिथे कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे. टाटा मोटर्स ऑलरेडी डेटमध्ये आहे, तिथे जर गरज पडली तर कॅपिटल इन्फ्युजन होऊ शकतं. सो या अँगलनी डेफिनेटली द कॅश इज रिक्वायर्ड, द रिझर्व्स आर रिक्वायर्ड. आणि टाटा सन्स रेडी आहे टू डू मोर इन्व्हेस्टमेंट इन टाटा ग्रुप ऑफ कंपनीज. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला एपिसोड हे कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लाईक्सचं टार्गेट देत आहे. 1000 लाईक्स
मला माहिती आहे तुम्ही नक्की ते कम्प्लीट कराल. आणि आपल्या मराठी बांधवांसाठी आपल्या मॉडेल पोर्टफोलिओजवर 45% डिस्काउंट आहे, 15% जास्त कम्पेअर्ड टू आमचे जे दुसरे युट्यूब चॅनल्स आहेत त्याच्याप्रमाणे. सो फक्त 5,500 रुपयामध्ये तुम्ही आमचे रेडीमेड मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करू शकाल. investtajna.in ला व्हिजिट करून ते मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करा. मॉडेल पोर्टफोलिओज म्हणजे कुठले स्टॉक्स, कुठले म्युच्युअल फंड ह्याची पूर्ण लिस्ट तिथे अवेलेबल आहे आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची फॅसिलिटी सुद्धा आपल्या वेबसाईट investtajna.in वर अवेलेबल आहे. तर नक्की व्हिजिट करा investtajna.in ला आणि या संधीचा लाभ घ्या. सो अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनवून राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत मला आज्ञा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.